जेव्हा नीलम गोरे कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये, म्हणजे जिथं महिलांचं लैंगिक शोषण खरातने केलेलं आहे, त्या ऑफिसमध्ये एकदा त्यांना जेव्हा विधान परिषदेवर आमदारकी पाहिजे होती त्यावेळेला एकदा हात दाखवायला आणि भेटायला त्या गेलेल्या आहेत. त्यानंतर त्यांना मंत्रीपद पाहिजे होतं, मंत्रिपदाच्या त्या रेसमध्ये होत्या आणि ते मंत्रीपद मिळावं यासाठी जे आहे ते खरातला भेटणं असेल, त्यासाठी कुठल्या पूजा करणं असेल, यासाठी त्यांची दुसरी भेट झालेली आहे. आणि मगाशी मी जे तुम्हाला सांगत होते की एक्सप्रेस इन नावाच्या हॉटेलमध्ये जेव्हा नीलम गोरेंना अशोक खरात स्वतः भेटायला गेलेला होता, तेव्हा मग त्याला रिव्हॉल्व्हरचं लायसन जे मिळत नव्हतं त्यासाठी नीलम गोरेंची मध्यस्थी हवी होती का, नीलम गोरेंची शिफारस हवी होती का, किंवा तो जो हवाला रॅकेट चालवायचा त्या हवाला रॅकेटच्या संदर्भामध्ये जे आहे ते काही बोलणं झालेलं आहे का, किंवा ते काही नीलम गोरेंना माहिती आहे का, किंवा काही आर्थिक देवाणघेवाण त्याच्या अनेक जणांबरोबर होती. हा जेव्हा पर्सनल भेटायला जातो, अनेक वेळ तिथं थांबतो, तेव्हा हे व्यवहार चालू होते का कुठली पूजा चालू होती याची चौकशी आता SITनं एक्सप्रेस इन नावाचं जे हॉटेल आहे तिथले CCTV फुटेज कोरोना काळाच्या आधीचे काढावे आणि त्या संदर्भातली चौकशी नीलम गोरेंची व्हावी. तुम्ही आता म्हणताय की आमदारकी मिळवण्यासाठी किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी त्या अशोक खरात त्याच्याकडे जायच्या, त्याचा काही त्यांना फायदा झाला असं तुम्हाला वाटतं का? कारण मागच्या काही वर्षातला पाहतात तुम्ही त्याची पूजा वगैरे त्यांनी घातली असेल असं तुम्ही म्हणताय, त्याचा काही फायदा झाला असं वाटतं नीलम गोरे यांना? आमदारकीच्या वेळेला नीलम गोरे गेलेल्या होत्या, त्यांना मंत्रीपद मिळावं म्हणून गेल्या. मला असं वाटतं की अशोक खरातचा त्यांना काही फायदा झालेला काडीचा दिसत नाहीये, कारण त्यांना काही मंत्रीपद मिळालेलं नाहीये. हा, पण त्या आमदारकीच्या वेळेला गेल्या तेव्हा आमदारकी त्यांना मिळालेली होती, परंतु त्यांची कदाचित ती श्रद्धा असेल. पण आमचा आरोप हा आहे की नीलम गोरेंना ही सगळी परिस्थिती अशोक खरातला अटक केल्यानंतर माहीत होती. त्याच्या संपर्कात 6-7 वर्ष होत्या. म्हणजे नीलम गोरेंचे अगदी कॉल रेकॉर्ड CDR जर काढले तर फोनवर सुद्धा अनेक वेळा कधी कधी बोलणं झालं हेही आपल्याला समजेल. पण मग हे प्रकरण बाहेर आल्यानंतर विधान परिषद किंवा आता अधिवेशन सुरू होतं त्या संदर्भामध्ये तुम्ही काहीच का बोलला नाही? एखादी छोटी घटना जरी झाली तरी त्यांची प्रेस नोट असते, तक्रारी अर्ज असतो. मग एखादा 2 ओळीचा तक्रारी अर्ज पण एवढ्या 500 महिलांच्या वर अत्याचार झालाय, व्हिडिओ आहेत, त्या संदर्भात नीलमताईंना एक अर्ज जो आहे तो खरातच्या विरोधात द्यावा असा वाटला नाही? ते का? आता ते कळतंय की अशोक खरातचे आणि त्यांचे संबंध होते. गेल्या 5 दशकांमध्ये कोणत्याही ढोंगी गुरुचा अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचे नाही, त्यांच्या दर्शनाला जायचे नाही, हा संस्कार मी आजही पाळते. माझी अढळ श्रद्धा देवदेवतांवर आणि अक्कलकोट स्वामी समर्थांवर, साईबाबा गोंदवलेकर महाराज आणि गाणगापूर येथील दत्त महाराजांवर आहे. महिलांची प्रगती व सामाजिक न्याय यावर मी काम करत राजकारणात आले. मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते. राजकीय पदे किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरुची किंवा बुवाबाजीची मला गरज भासलेली नाही. नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला 6-7 वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि निसंदिग्धपणे इन्कार करते. अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित म्हणजेच काल्पनिक आहे. माझी सामाजिक व राजकीय कृतिशीलता, विधान परिषदेचं असणारं उपसभापतीपद, त्याला असलेला मंत्री दर्जा यामुळे काही मोजक्या व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण झालेला आहे. या आत्ता झालेल्या अधिवेशन काळातलं माझं संसदीय कार्य, सातारा SP निलंबन आदेशाची अंमलबजावणी आणि निरोपाच्या वेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माझी जी प्रशंसा केली ती काही हितशत्रूंना सहन झालेली नाही. विशेषतः पुणे महानगरपालिकेत ज्यांना यश मिळाले नाही असे काही असंतुष्ट घटक देखील माझ्या विरुद्ध हे विषारी षडयंत्र रचत आहेत. ज्यावेळी ही बातमी आली, म्हणजे अशोक खरातच्या संदर्भातलं नाशिकचं प्रकरण समोर आलं, त्यावेळी 23 तारखेला अधिवेशन नुकतेच सुरू झाले होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी SIT चौकशी आधीच म्हणजे 13 मार्च रोजी जाहीर केली होती आणि नंतर त्यांनी तेजस्विनी सातपुते यांची SIT वरती प्रमुख म्हणून घोषणा केली. अशा वेळेला मी पीठासीन अधिकारी म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून काही भाष्य करणं अधिवेशन चालू असताना 23च्या अगोदर एक 2-3 दिवस आमची BSc झाल्यापासून ते अधिवेशन 25 मार्चला संपेपर्यंत हा संसदीय नियमानुसार चौकशीत हस्तक्षेप ठरला असता. कारण आम्ही जे चेअरवरून बोलतो ते निर्देश असतात सरकारला, हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छिते. म्हणून मी अधिवेशनाच्या काळात संयम राखला